टिक 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 असा अलार्म वाजला. वाजतच राहिला. बऱ्याच वेळाने मग शिवमची पहाट उगवली. त्याने घड्याळात बघितले तर 8 वाजायला फक्त 9 मिनिटे शिल्लक होती आणि आता त्यांनाही शिवमच्या हातातून निसटून जाण्याची घाई झालेली होती. खरं तर शक्य तेवढं लवकर उरकून घ्यावं म्हणत तो बाथरूममध्ये शिरला. फिस्स करत गरम पाण्याच्या शॉवरखाली तो आंघोळ करू लागला. मग त्याने साबणाने अंग छान घासून काढले, पाण्याने धुवून काढले, तर स्वच्छ आंघोळ केल्याच्या आविर्भावात कानात थोडा साबणाचा फेस तसाच राहून बाहेर आला. बाथरूमच्या प्रचलित असे गाणे अरिजित सिंगला गायला लावून त्याने नाचायला सुरुवात केली. हा त्याचा रोजचाच वॉकिंग डान्स होता. म्हणजे आंघोळ झाल्यानंतरची सगळी कामे ज्यामुळे माणूस स्वतःचा व्यवस्थित आणि टापटीपपणे आवरतो ती करायला सुरुवात केली आणि त्यावर तो झिंगायलाही लागला. मग नाश्ता पाणी करून घरच्यांना सगळ्या प्रेमाचा बाय म्हणत शिवम घराबाहेर पडला. पण तीच झिंग त्याने कायम ठेवली होती आणि त्याला बस थांबल्यावर एक तरुण सुंदर मुलगी उभी दिसली. खरे खोटे कसेही बोलता वागता, कुणी डोळ्यातही बघता बरे वाटते. कधी डायरीत शेवटच्या पानावर लिहिलेला शेर त्याला सतत स्मरत राहिला. गाडी तिच्यापाशी थांबवून तुम्हाला कुठे जायचं आहे का, मी सोडू देऊ? हा प्रश्न विचारण्याच्या आतच ती मुलगी झपझप पावले टाकीत बसमध्ये चढून निघूनही गेली. इतक्या निबर मनाची होती की जाताना त्याच्याकडे वळून देखील बघितले नाही. हिरमुसल्या तोंडाने शिवम त्या फरफर जाताना वाकुल्या दाखवणाऱ्या बसकडे बघत राहिला. आजचा दिवसच घाण मनात कोसत असतानाच त्याच्यावर उन्हाची तिरीप आडवी पडली. सूर्यानेही त्याला जास्तच तापून विचारले होते, तुझं नशीब फुटके, त्या दिवसाचा काय दोष? भिंग भिंग करत शिवमची बाईक पुढे जाऊ लागली. तोच त्याला सिग्नलचा रस्ता दिसला. आयुष्यभर लाखो चुका करणारी लोक नेमक्या याच सिग्नलवर कसे येऊन काय थांबून राहतात बरे, जिथे जास्त ट्रॉफिकही नसतो असा विचार करतच रोजच्या शिररस्त्याप्रमाणे 4 गाड्या ओलांडून तो निघून पुढे गेला. अनन्य एखाद्या दिवसाप्रमाणे काहीच नव्हता. भुनभुन भुनभुन करत त्याच्या भरधाव गाडीचे पेट्रोल संपून ती आता फक्त गरीब साव म्हणून त्याच्या पुढ्यात उभी राहिली. रोज लवकरात लवकर म्हणजे 9ला 10 मिनिटं उठणाऱ्या शिवमला पंपावर जाऊन पेट्रोल भरण्यापेक्षा आंघोळी संध्याकाळी त्या नेपाळी पोरांच्या गाडीवर जाऊन अंडा किचन रोल खाण्यात जास्त धन्यता वाटत असे. आणि मग तीच वाढलेली फुगलेली चरबी ही अशा पद्धतीने कमीही होत असे. आज मात्र दिवस वेगळा होता. त्याच्या मागून एक रानावनात राबणारा हात आला. शेतकरी असलेला एक भला माणूस त्याच्या मागे मोटरसायकलवर आला आणि टोचन देत देत त्याला पंपापर्यंत घेऊन गेला. रस्त्यावरील गर्दीत त्या भल्या माणसाने रानातल्या कळपात वासरू सोडून द्यावं आणि निघून जावं तसे शिवमला नेऊन सोडून आणि चालला बी केला. याचं मन उगाच पेट्रोलच्या रिकाम्या टाकीसारखं झालं. कुणी माणूस भेटावा असे वाटते. जरा माणुसकीने हे बरे वाटते. त्याच्याच कवितेतील या ओळी नळीतून पेट्रोल टाकीत उतरत असताना त्याच्या मनात खळखळून येत राहिल्या. कार्ड स्वाईप करून तो निघाला. निघतानाही त्या अवलिया मदतकाराचे आभार पण मानता न आल्याची रुकरुक सारखी मनात ट्रिंग ट्रिंग करत राहिली. ओझे मनावरीचेही हलकेच होत नाही. मुग्धाळ चांदण्याचा का मोह होत नाही असे काहीसे नवीन मनात रचत असताना तंद्री तोडणारी शिट्टी वाजली. पण यावेळी त्याला गाडी थांबवावी लागली. पोलिसांनी त्याला कागदपत्रांची कडी दाखवायला सांगितली. मात्र याने भलतीच अट टाकली. असा काही निरागस भाव त्याला जमला की फिल्मफेअर अवॉर्ड जिंकणारा अभिनेता पण त्या क्षणी फिका पडला असता. थेट पाकिट उघडं करून पैसेच नसल्याचे दाखवलं. भोळा भाबडा कोणीतरी तरुणच पोलिसांनी त्याला अडवले होते तर सोडूनही दिले. विचारांच्या धूमचक्रीत गुरफटून जात त्याने ऑफिस गाठले. ऑफिसमध्येही विचार त्याचा पाठलाग सोडत नव्हते. शाळेतील जुन्या मित्रांच्या आठवणीत तो असतानाच लंच ब्रेकमध्ये त्याच्या कलिगला भेटायला आलेल्या एक सावळ्या मुलीला धडकला. कोबरे गाल, लाल चुटूक ओठ, कोरीव भुवया, मस्त चक्षू असणारे तिने जाड काठांचा चष्मा ठीक करून कुरळ्या केसांना जरा पक्के बांधून घेतले. एक बट तशीच गालावर रेंगाळत ठेवत तिने शिवमच्या खणखणीत कानाखाली वाजवली.
सगळ्या ऑफिसचा मूडच दोघांनी रिफ्रेश करून टाकला. जोरदार हशा पिकला आणि आपला हिरो मात्र हिरमुसत ऑफिसच्या बाहेर पडला. ती मुलगी त्याच्याच कलिगसोबत मज्जा करताना त्याच्यावर खुन्नस खाऊन दिसली. संग्राम वेदनांचा अंगास झणझणीला, पाठी सुखाचा का स्पर्श होत नाही. डायरीच्या, विशेष करून ऑफिसच्या डायरीच्या मागच्या पानांवर कवितेच्या ओळींचा चिरखडा उतरवायला त्याला नेहमीच आवडत असे. ऑफिसमधून संध्याकाळ व्हायच्या आधीच तो बाहेर पडला. उदास, खिन्न, त्याला सगळा परिसर पार विचित्र नजरेने आपल्याकडे बघतोय असे वाटू लागले. एके ठिकाणी जत्रा होती. तो तिथे शिरला आणि एका मागोमाग एक योगायोग घडायला सुरुवात झाली. सगळ्यात आधी तो शिरला भूतात की आरसे दाखवणाऱ्या तंबूत. तिथले आरशाला तडे जायला लागले. त्याला पाहून आरसे थरथरत बसले. इतका उदास तोंडावर 12:30 वाजलेला चेहरा बघून अजून काय होणार होते. पण त्याला मग तिथे ती मुलगी दिसली जी बस थांब्यावरून त्याचे भले मोठे वाक्य बोलण्याच्या आतच निघून गेली होती. जत्रेत आली पण पैसे सुट्टे करून न आणल्याने तिला जत्रेत हरवल्यासारखे वाटत होते. चेहऱ्यावर अपार करुणा व्हायला लागणारच होती की शिवमची नजर तिच्याकडे गेली आणि ओळख काढण्याची नामी संधी साधत त्याने सुट्टे पैसे देऊ केले आणि त्या मुलीशी मैत्रीची नोटही त्याने बांधली. चेहऱ्यावर थोडे आलेले गुलाबीपण शिवम कसेबसे लपवत होता. तो पुढे चालायला लागला. आपल्या कुटुंबाला घेऊन आलेला त्याला तो माणूस दिसला ज्याने त्याच्या गाडीला टोचन लावून पंपापर्यंत धाडण्यात त्याला मदत केली. गरीब, सर्वसाधारण परिस्थितीचा तो मुलांचे हट्ट पुरवून मेटाकुटीला आल्यासारखा वाटत होता. शिवम त्याला बघून जणू आकाशाला खाली ओढून घेऊन त्याच्याकडे मुठभर चांदण्या तोडून त्या माणसाच्या पदरात घालण्याचे सुचले. त्याने बघितलं की त्याचा मुलगा फारच रडतोय. धावत हा गेला आणि पुडक्यात खाऊ बांधून घेऊन आला. त्या माणसाचा चेहरा आनंदाने फुलून आला. याच्याही मनाची रुकरुक मिटली. तिथं एक पोलिसांची चौकी उभी केली होती जिथे सतत सुरक्षिततेच्या सूचना सांगत होते. जी लहान मुले रडताना सापडत होती त्यांना तिथं आणण्याचे काम काही पोलीस करत होते. शिवमने जाऊन तिथंही घुटमळला. त्याला दिसलं की सकाळी आपल्याला सहज सोडून देणारा हवालदार मुलाची पण तिथेच ड्युटी लागली होती. शिवम त्याच्या पुढे जाऊन उभं राहिल्यावर याने सकाळची आठवण करून दिली. एक झकाशी स्माईल दिली. हात वर करून सलाम ठोकला. दोघांनी चांगली ओळख करून घेतली एकमेकांची. शुकशुक करत एक मुलगी शिवमला खुणेने बोलवत होती. तेजस्वीने कांतीअन रात्रीतही तिच्या सावळ्या गालांवरचा ग्लो शिवमला आकर्षित करत होता. तो तिच्याजवळ पोहोचल्यावर मात्र तिने काहीच न बोलता फक्त त्याला चहाचा कप दिला. तिनेही सोबत घेतला. दोघेही एकमेकांकडे बघून हसले. शिवमवर ऑफिसशिवाय उगाच डोकं सडकवून वागलो हे तिला जाणवलं असणार. टिकटिक टिकटिक अलार्म वाजतच राहिला. बऱ्याच वेळाने मग शिवमची पहाट उगवली. त्याने घड्याळात बघितले. 9 वाजायला फक्त 9च मिनिटे शिल्लक होती आणि आता त्यांनाही शिवमच्या हातातून निसटून जाण्याची घाई झालेली होती. शिवम उठला खरा, पण पुन्हा मन शांततेच्या गर्भारातून केशरी लाल रंग उधळत एक विचार उगवून आलाच की आजचा दिवसही कालसारखाच असेल का? निराशेच्या गर्तेत हिरमोडाच्या वळणवाटा घेत, नव्या लोकांच्या ओळखी करत, नवे मैत्रीचे बंध बांधणारा असा की असेल आयुष्यातील अनुभवाचा आणखीन एक चॅप्टर. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.